नमस्कार, मी आपला होस्ट आणि दोस्त धनराज भुरके फोटोशॉप मराठीच्या एका नवीन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत अडोब फोटोशॉपचा वापर करून स्किन कशा प्रकारे सॉफ्ट करता येईल ते. तर सर्वप्रथम आपण या जे इमेज आहे या इमेजवरील जे डाग आहेत ते काढणार आहोत चेहऱ्यावरील इमेजमधले. त्यासाठी सर्वप्रथम आपण स्पॉट हिलिंग ब्रशचा वापर करूया. स्पॉट हिलिंग ब्रश साठी शॉर्टकट की आहे जे. थोडंसं झूम इन करतोय मी. हे स्पॉट हिलिंग ब्रश निवडलेला आहे. जिथे डाग आहे त्यावर आपल्याला लेफ्ट क्लिक करायचा आहे, तो डाग निघून जाणार आहे. कधीही स्पॉट हिलिंग ब्रशचा वापर करते वेळेस डागापेक्षा थोडी मोठी साईज ठेवायची, म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचा डाग निघून जाणार आहे. ब्रशची साईज लहान मोठी करण्यासाठी ब्रॅकेट कीचा वापर करत जा तुम्ही. मी माझ्या आधीच्या ट्युटोरियलमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे त्याबद्दल. तर पहा, यावरचे डाग मी छोटे छोटे जे डाग होते ते काढलेले आहेत. आता आपल्याला या लेअरची एक डुप्लिकेट लेअर बनवून घ्यायची आहे. डुप्लिकेट लेअर बनवण्यासाठी कंट्रोल जे हे शॉर्टकट की आहे, किंवा तुम्ही त्या लेअरला लेफ्ट क्लिकने धरून न्यू लेअरच्या आयकॉनवर क्लिक नेल्या ड्रॅग केल्या एक नवीन लेअर तयार होते. तर आपण ही जे लेअर आहे या लेअरची ओपॅसिटी सर्वप्रथम कमी करून घेऊया. ओपॅसिटी आपण 25% ठेवूया, सध्याला 100% आहे. हे पहा, ओपॅसिटी मी 25% केलेली आहे. लगेचच या लेअरला आपण रिनेम करूया. हे एक नाव दिलंय, रिनेम करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला लेअरचं जे ब्लेंडिंग मोड आहे तो चेंज करायचा आहे. सध्याला ब्लेंडिंग मोड नॉर्मल आहे. नॉर्मल क्लिक केल्या बरेचसे ब्लेंडिंग मोड येतील. यामधून आपल्याला लायनर लाईट, लक्षात ठेवा लायनर लाईट. हे बघा, लायनर लाईट सिलेक्ट केल्या थोडा आपल्या इमेजमध्ये चेंज झालेला आहे. आणि आता आपल्या इमेजला इन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. इन्व्हर्टसाठी इमेज ॲडजस्टमेंट आणि हे पहा इथे इन्व्हर्ट ऑप्शन आहे. इन्व्हर्टसाठी तुम्ही Ctrl+I हे शॉर्टकट की वापरू शकता. ही इन्व्हर्ट करून घेतलेली आहे इमेज मी. आता आपण इमेजच्या 3 डुप्लिकेट लेअर बनवून घेऊया. डुप्लिकेट लेअरसाठी Ctrl+J हे तुम्हाला सांगितलं होतं. या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला आणि Ctrl+J दाबायचं आहे. एक लेअर तयार होत जाईल. हे बघा, मी 3 लेअर तयार करून घेतले आहेत. या लेअरला लगेच रिनेम करून घेऊया. हे 2 सिरियल नंबरने 1 2 3 4 करूया. हे लेअर तयार झालेले आहेत. आता हे वरच्या जे 3 लेअर आहेत याला हाईड करूया. हे पुढचं जे डोळ्याचं सिंबल आहे त्यावर क्लिक केल्या ते लेअर हाईड होणार आहे. तर आपली जी पहिली लेअर आहे 1 नंबरची, यावर आपण फिल्टर वापरूया हायपास. तर त्यासाठी फिल्टर ऑदर हायपास. सध्याला इथे 5 पिक्सल रेडियस आहे, तर आपण इथे 20 करूया. तर लक्षात ठेवा 20 पिक्सलमध्ये तुम्हाला हायपास द्यायचा आहे. ओके दाबूया. आणि त्यानंतर आणखी एक आपल्याला फिल्टर वापरायचं, गाजिन ब्लर. त्यासाठी फिल्टर ब्लर आणि त्यानंतर गाजिन ब्लर. आपण जो हायपास जो आहे तो 20 ठेवला होता. आता आपल्याला हायपास 5 ने कमी ठेवायचा आहे, 15. गाजिन ब्लर 15 ठेवायचा आहे आपल्याला. हायपास 20 ठेवलाय, गाजिन ब्लर 15 ठेवलाय. ठीक आहे. ओके दाबूया. त्यानंतर ही जी आहे दुसरी लेअर ती ऑन करूया. त्या लेअरला सिलेक्ट करूया. पुन्हा फिल्टर, तेच ज्या पहिल्या लेअरवर जे आपण फिल्टर दिले होते तेच फिल्टर करायचं. फिल्टर ऑदर हायपास. आता आपण आकडा जो आहे 5 ने कमी करत जाऊया. सर्वप्रथम आपण हायपास जो आहे 20 ठेवला होता, आता 15 ठेवणार. आणि गाजिन ब्लर पण आपल्याला 5 ने कमी करायचा आहे. यावरच गाजिन ब्लर अप्लाय करायचा. फिल्टर ब्लर गाजिन ब्लर. त्यानंतर आपण गाजिन ब्लर 15 ठेवला होता, आता 10 ठेवूया. पुन्हा 3 नंबरची लेअर सुरू करूया. यावर सुद्धा तेच फिल्टर ऑदर हायपास. हायपास 15 होता, आता 10 ठेवणार. बघा, आपण 5 ने कमी करत चालू, लक्षात ठेवा. पुन्हा फिल्टर गाजिन ब्लर हे 5. एका इमेजवर 2 फिल्टर चालत आपले, हायपास आणि गाजिन ब्लर. आता जे 4 नंबरची जे शेवटची लेअर आहे त्यावर सुद्धा फिल्टर ऑदर हायपास. आता 10 होता आधी, आता 5 करणार आपण. आणि पुन्हा फिल्टर ब्लर हे गाजिन ब्लर. इथे 5 आहे. आता जर आपण 5 ने कमी करतो 0 होईल. त्यासाठी आपण 2.5 देऊया.
ठीक आहे. तर चारही लेअरवर आपलं फिल्टर टाकले आपण. अदरमध्ये जाऊन हायपास आणि गॉसियन ब्लर हे 2 फिल्टर वापरलेले आहेत. आता आपण हे जे लेअर आहेत या लेअरला चारही लेअरना एका ग्रुपमध्ये टाकूया. ग्रुपमध्ये टाकण्यासाठी हे पहा, इथे ग्रुपचं सिम्बॉल आहे, आयकन आहे, यावर क्लिक केल्या एक लगेच नवीन ग्रुप तयार झाला आहे. आता हे लेअर ग्रुपमध्ये टाकण्यासाठी आपण ह्या लेअर सिलेक्ट करायच्या आहेत चारही. त्यासाठी पहिल्या लेअरला सिलेक्ट करा, त्यानंतर कंट्रोल प्रेस करून तुम्हाला ज्या लेअर सिलेक्ट करायचं आहे त्या लेअरवर क्लिक करा, लेफ्ट क्लिक, ते सिलेक्ट होतील आणि याला धरून ग्रुपमध्ये ड्रॅग करायचा आहे. लगेच ग्रुपमध्ये ड्रॅग केलेला आहे म्हणजे हा ग्रुप आपण बंद केलो तर तो लेअर हाईड होतील. तर पहा, ह्या ग्रुपमध्ये टाकलेला आहेत आपण. आता या ग्रुपवर एक आपण लेअर मार्क्स टाकूया. लेअर मार्क्ससाठी इथे लेअर मार्क्सचं आयकॉन आहे. जर तुम्हाला लेअर मार्क्सबद्दल माहिती नसेल तर मी एक पूर्ण एपिसोड लेअर मार्क्सवर केलेला आहे या आधीचा, ते तुम्ही पाहू शकता. तर हे पहा, याच्यावर एक लेअर मार्क्स टाकतोय आपण. लेअर मार्क्स टाकलेला आहे पण काही बदल झालेला नाही, कारण या लेअर मार्क्समध्ये सध्याला पांढरा कलर आहे. तुम्ही यामध्ये काळा कलर टाका. हे काळा कलर सिलेक्ट करूया आणि पेंट बकेट टूलने आपल्याला काळा कलर त्याच्यात टाकायचा आहे. हे बघा, काळा कलर टाकल्यानंतर आपले जे चारही लेअर आहेत हे हाईड झालेले आहेत. ज्याला लेअर मार्क्सबद्दल माहिती आहे त्यांना लक्षात येईल, तरी काय हरकत नाही. आणि आता आपण या लेअर मार्क्सला सिलेक्ट करून जो भाग आपल्याला स्मूथ ठेवायचा चेहरा होता त्या भागावर आपण पांढरा कलर मारणार आहोत. तर ब्रश घेऊन कलर चेंज करूया आणि आता आपण पांढरा कलर मारूया त्यावर. थोडं कंट्रोल प्लस दाबून झूम इन करतोय मी, म्हणजे चांगलं सिलेक्शन येईल, चांगल्या प्रकारे तुम्ही मारू शकता. तर हे पहा, मी पांढरा कलर मारतोय. तर जसं मी पांढरा कलर मारत चाललोय स्किन स्मूथ होत चाललेली आहे. तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येऊन जाईल. एकदम चांगल्या प्रकारे स्मूथ होते. ब्रश साइज थोडी छोटी करूया. इथे थोडा भाग राहिला. नेहमी खूप काळजीपूर्वक सिलेक्शन करायचं आहे, म्हणजे तुमचं जे काम आहे चांगलं नीट आणि क्लीन दिसेल. आणि स्किन सॉफ्टनिंग करते वेळेस आपल्याला फक्त चेहऱ्यावरचा भाग घ्यायचा आहे. डोळे, नाक, होठ यावर फिरवायचं नाहीये. तर हे एकदम छान स्मूथ स्किन तयार झालेली आहे. तर पहा, एकदम बड्या स्मूथ स्किन तयार झालेली आहे. जेव्हा हे मी बटन बंद करणार तेव्हा तुम्हाला पहिली इमेज दिसणार आहे. डोळ्यावरच्या आयकॉनवर क्लिक करतोय तर हे आपली पहिली इमेज होती आणि ही त्यानंतरची. एकदम बड्या स्किन सॉफ्ट झालेली आहे. तुम्हाला स्किन सॉफ्ट करण्यासाठी प्रत्येक वेळेस एवढी करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही एक ॲक्शन बनवू शकता. ॲक्शन बनवल्याच्या नंतर एका क्लिकवर तुमचं पूर्ण काम ऑटोमॅटिकली फोटोशॉप करून घेणार आहे. तर यानंतरचा जो एपिसोड आहे तो मी ॲक्शनवर स्पेशल करणार आहे, ते पहा तुम्ही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस 4 लेअर बनवा, त्यावर हायपास गॉसियन ब्लर टाका, याची गरज पडणार नाही तुम्हाला. तर यानंतरचा माझा एपिसोड हा ॲक्शनवर राहणार आहे. तर हे स्किन एकदम स्मूथ झालेले आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला आणखी नॅचरलपणा जर आणायचा असेल तर तुम्ही याच्यावर थोडा नाईस ॲड करू शकता. तर सर्वप्रथम मी यांचा हे जे इमेज आहेत मर्ज करून घेतो. शिफ्ट कंट्रोल ई दाबल्यानंतर हे पहा, सर्व इमेज मर्ज झालेल्या आहेत. पुन्हा तुम्हाला दाखवतो. हे वेगवेगळ्या लेअर ज्या होत्या शिफ्ट कंट्रोल ई प्रेस केल्या मर्ज झालेल्या आहेत. आता याच्यावर थोडं एक नॉईस ॲड करूया, म्हणजे आणखी नॅचरलपणा वाटेल. तुम्हाला जर नॉईस ॲड करायचा असेल तुम्ही करू शकता, नसता नाही. पण फिल्टर, हे नॉईस, ॲड नॉईस, हे 2.5 ओके. तर नॉईस ॲड झालेला आहे. धन्यवाद. माझा ट्युटोरियल तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे फोटोशॉप मराठी. भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये.